हाय हॅलो एव्हरीवन. आज आम्ही गेलो होतो मराठी शाळेवर. आम्हाला आहे ना लाभार्थीची लिस्ट सरकारी दवाखान्यामध्ये सबमिट करायची होती. किती लेकरं आहे वार्डामध्ये काय आहे. मराठी शाळेवर नवीन विद्यार्थ्याचं वेलकम होतं. ते पहिल्या वर्गात ॲडमिशन करायला आले लेकरांसाठी रांगोळी काढली होती. कारण त्यांचं हे पहिलं पाऊल होतं. लाभार्थ्याची लिस्ट काढली आणि मी आणि मग माझी फ्रेंड आणि सबमिट करायला गेलो सरकारी दवाखान्यातनी. सरकारी दवाखाना आमच्या शाळेपासून खूप दूर आहे आणि उन्हामध्ये बाहेर झाला तर जीवावरच येते. मग गेलो आम्ही सरकारी दवाखान्यातून. तिथून माझ्या मैत्रीला कुपनचं काहीतरी काम करायचं होतं, तर मग तिथं आम्हाला नोटाची गाडी दिसली. मग गेलो आम्ही कुपनच्या दुकानात, म्हणजे कंट्रोलमध्ये. तिथं त्यांना कंट्रोल बंद होतं म्हणून आम्ही कॉल केला की त्यांनी घरी होते. मग त्यांच्या घरी ही आमची मराठी शाळा आहे आणि हे दुरुस्तकरणाचा काहीतरी विचार चालू आहे आमचे जे नगरसेविका आहे त्यांनी म्हणे तुमची मराठी शाळा दुरुस्त करून देतो म्हणे. इथं आमच्या 3 शाळा आहेत. चला भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.